पान सुद्धा हलणार नाही माऊली. वृक्षाची ही पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. त्याने सांगितलेलं आहे सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणं व्रजः अहंत्वा सर्व पापोभ्यम मोक्ष ईशामि मा शुचः. अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग करून फक्त एकट्या मला शरण ये. मी तुझं केलेलं मागचं सर्व काही भोगायला तयार आहे. कारण अंब ऋषीसाठी 10 गर्भसोशी गेले. एवढंच नाही हो, परता जळ भारी दास याठवावा हरी मग तो होऊ ने दिशीन आड घाली सुदर्शन. बघा, एवढ्या शुभ अवसरावर हे जज माणसं आलेली आहे, ती मंडळी आलेली आहे की काशीचं महात्म्य आपण वर्णन करत आहोत. अहो, ही काशी अशी आहे की या काशीचं नुसतं मुखाने नाव जरी घेतलं तरी सुद्धा जीव पवित्र होतो. काशीला एकदा जर जीव निघला, इथून आपण काशीसाठी निघलो तर आपला ऍक्सिडेंट होणार नाही, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. कारण जबाबदारी परमात्म्यावरती आहे. काशीला निघला की परमात्मा त्याची जबाबदारी घेतो. जसं पंढरीसाठी निघला की पंढरीश परमात्मा तो म्हणतो फक्त तू 1 पाऊल चाल, मी 100 पावलं तुझ्याकडे चालत येणार आहे. म्हणून ऐसा भक्ताचा भुकेला परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं दर्शन आपण शब्दरूपाने घेत आहोत माऊली. शब्दरूपाने माऊली, आज आपण काशी क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. या काशी क्षेत्रामध्ये अशी महिमा आहे, अशी महिमा आहे. कवडा देवी नावाची देवी आहे. तिला एक कवडी जर अर्पण केली, एक कवडी, तर आपल्याला मुक्ता फळाचे हार भेटतील. कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता फळा हो. ही कवडा देवी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. दुसरं, या ठिकाणी कालभैरव या नगरीचं रक्षण करत असतो. कालभैरव परमात्म्याचं एक रूप आहे आणि तेच शिवशंभू महादेव या काशी नगरीचं रक्षण करत असतो. पण काशी एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, पण काही मुघल राजांनी या काशीची सुद्धा नासधूस केली हो. त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी बी आहे, त्यामध्ये अनेक मुघल राजे आहेत, त्यामध्ये मुख्यत्वाने औरंगजेब आहे. औरंगजेबाने पूर्णपणे मंदिर तोडलं काशीचं. काशी नहेस तहेस केली होती, पण काशी विश्वेश्वराची पिंड त्याने समुद्रात नेऊन दाबून ठेवली आणि कोणाला मिळू नये म्हणून काशी विश्वेश्वराला त्याने समुद्रात टाकलं होतं. पण काय झालं, काशीमध्ये एक भक्त होता भोला नावाचा. त्याचं नाव भोला होतं आणि तो भोला फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय त्या मंत्राचा जप करायचा. कारण हा जो ओम नमः शिवाय मंत्र आहे तो सर्वांना तारक मंत्र आहे माऊली. म्हणून तर म्हणतात नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. परमात्म्याचा नमः शिवाय हा मंत्र अतिशय असरकारक आहे. त्याने एवढा जप केला, एवढा जप केला की परमात्मा या काशी नगरीला सोडून गेला. जनता चर्चा करू लागली, काशी नगरी उद्ध्वस्त झालेली आहे, आता काशीत देव नाही. पण देवानी भोलाच्या स्वप्नात आले परमात्मा. स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, मी या काशीला सोडून कधीच जाणार नाही. मी त्रिशूळावरती काशी निर्माण केलेली आहे. त्रिशूळावरी काशी पुरी चक्रावरी पंढरी हो, चक्रावरी पंढरी दोरी सारखे सारखे दोरी सारखे 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 दोरी
सारखे आहेत, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. आता सुद्धा एक त्रिशूळ आहे परमात्म्याचं काशीमध्ये, जे एका ठिकाणी असं ठेवलेलं आहे. ते त्रिशूळ कोणाला हलत सुद्धा नाही. अद्यापि सुद्धा ज्यानं कोणा त्या त्रिशूळाचं दर्शन केलं त्याच्या त्रिविध तापाची बळवण होते. असं काशीचं महात्म्य आहे. माऊली, काशीचं वर्णन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. परमात्मा अथांग सागर आहे आणि त्या सागरात एक थेंब कुठं नेता हो? सागराचं पाणी किती असतं, समुद्राचं पाणी किती असतं? त्या समुद्राच्या पाण्यात काडी टाकावी आणि तेवढ्या काडीला रामकृष्ण या शुभम भवतु. माऊली, त्या काडीला जेवढं पाणी लागावं तेवढी स्तुती आहे. आपण करतो ते आपली स्तुती परमात्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. बाबा, 9 खंड्या पृथ्वीवरती किती उंबराचे झाडं आहेत, त्या उंबराच्या झाडाला उंबर किती आहेत, आणि त्या उंबरात किडे किती आहेत. त्या उंबरातला सूक्ष्म किडा एक आपण धरा स्वतःला. कारण उंबरात आल्या कीटका हेच विश्व देखा. उंबरातल्या कीटकाला वाटतं हेच विश्व आहे. आपण महाराष्ट्रात एका वाशिम नगरीमध्ये एक कथा मांडून बसलेलो आणि मी उंच बसली, तुम्ही खाली बसले आणि मला वाटते का कायच कथा चालली. अरे, उंबरातला किडा आहे तू, काहीच नाहीये त्याच्यापर्यंत तू नाही पोहोचू शकत. पण तो सूक्ष्माती सूक्ष्म ऐकणार आहे, ही त्याची उदारता आहे म्हणून तो इथे लक्ष देत आहे. नाहीतर आपली काही अवकाश नाहीये त्याची स्तुती करायची. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. निवृत्ती दादा काही बोलले का हो? काहीच बोलले नाही. फक्त त्या परमतत्वाचा उपदेश केला ज्ञानोबरायला. आणि ज्ञानोबरायला जेव्हा माथ्यावरती हात ठेवला आणि अनुग्रह दिला, उपदेश दिला, त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, दादा अरे किती दुःख होतं आजपर्यंत. आई गेली त्याचं दुःख, बाप गेला त्याचं दुःख, भिक्षा कोणी देत नाही त्याचं दुःख, आपल्याला समाजाने बाहेर काढलं त्याचं दुःख, पण आता कोणतंच दुःख नाही. मग खरंच सांग दादा, हे जर दुःख या जगाला जर असतील असे दुःख, त्या दुःखाचं औषध जे तू मला मंत्र दिला तेच मंत्र जर मी सर्वांना दिला तर अवघड त्रैलोक्य आनंदाचं होईल. मी असं करू का? अवघे चित्रलोक्य आनंदाच्या, अवघे चित्रलोक्य आनंदाच्या, अवघे चित्रलोक्य आनंदाच्या, अवघे चित्रलोक्य आनंदाच्या. निवृत्ती दादा म्हणतात नको देऊ, फुकाची खीर पचत नसते, सस्त्या गोळ्या गुण दाखवत नाही. अरे ती मोक्षाच्या रेषेवर येऊ दे आणि मग त्याला उपदेश दे. त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतायत, दादा अरे तुमचं ज्ञान शांकरी विद्या ही जी तुमची गुप्त विद्या आहे, मग आपण नसल्यानंतर कोण देईल? त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणतात ती विद्या गुप्त रूपाने ठेव. गीता तत्वातच ही विद्या लढलेली आहे. ती गुप्त रूपाने ठेव, ज्ञानेश्वरी करून ठेव, आणि जो कोणी मोक्षाच्या रेषेवर आला त्याला ही विद्या दे, आणि जो मोक्षाच्या रेषेवर आला त्याला हे निहाल करणारं तत्व आहे. हे तत्व म्हणजे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ.
बाप आणि माय हे सर्व जगाचा नाथ म्हणजे एकच परमात्मा ही ज्ञानवाची वेग आहे. सांगितलं तो माय तो बाप हा जगन्नाथच आहे. म्हणून त्याच्यावरती जो कोणी विश्वास ठेवेल त्याला विश्वास रूपी महादेवाचं दर्शन होईल आणि त्याची ही देहरूपी नगरी ही काशी होणार आहे. काशी, कारण पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे, ते ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. मग आपल्या या क्षेत्राला कोणी पंढरी म्हणतं, कोणी काशी म्हणतं, कोणी चदरिया म्हणतं. कबीर महाराज म्हणतात चदरिया झिनी रे झिनी, चदरिया ही झिनी आहे. राम 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 नाम रस पिनी चदरिया झिनी रे झिनी. बाबा एवढंच नाही, जनाबाई म्हणतात माझी गोधडी झाली दुनी, माझी गोधडी झाली दुनी, तिला हो दुनियाला तोडी, तिला हो दुनियाला तोडी, तिला हो दुनियाला तोडी. पाणी लागतं, सत्वाच्या पाण्याने ही गोधडी धुता येते. ही गोधडी जुनी कधी होईल सांगता येणार नाही. हिला मळवू नका, हिला धुवून आणा, कारण हिच्यातच विश्व भरलेलं आहे. विश्वात्मा परमात्मा यामध्ये बसलेला आहे. याची काशी तुम्ही करू शकता, याची काशी होऊ शकते. काशी आहे सुद्धा, पण थोडा धुंदला धुंदला मळ आहे. मळ, ते मळ धुवा, कारण या ठिकाणी मळ धुतल्याशिवाय आरशात भिंगात आपल्याला दिसणार नाही. म्हणून आपल्याला हे धुणं अत्यंत जरुरी आहे. ते कशाने धुतल्या जाणार आहे? गुरुमंत्राने. गुरुमंत्राचं त्याला पाणी लागणार आहे. गुरुमंत्र हे शिष्यासाठी गंगाजल आहे. आणि म्हणून हे मंत्र घ्या आणि प्रत्येक जण त्याचा उपदेश घ्या, तेव्हा विश्वात्मा आपल्यातच दिसेल आपल्याला. तसा ज्ञानोबरायांनी सुद्धा हे गुह्य तत्व, अतिगुह्यतमं शास्त्र, अतिगुह्यातलं गुह्य तत्व ज्ञानेश्वरीत ठेवलेलं आहे. तेच तत्व हरिपाठात आणलं, तेच तत्व अमृत अनुभवात आणलं, तेच तत्व चांगदेव 65 आणलं. स्वस्ति श्रीवटेषु जो लोपोनी जगदाभासु, दावी मग ग्रासू प्रगटला करी, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे नको मता जो. स्वस्ति श्री वटेषु, हे वटेषु तुझी स्वस्ती असो, तुझं कल्याण असो, शुभम भवतु, तुझं कल्याण असो. बाबा तर तुझं चुकलेलं आहे, तुझा विश्वात्मा, तुझा परमात्मा तू बोललेला आहे. तू बाकीचं काहीतरी करत बसला तर जोपर्यंत हा नर्द हातात आहे त्याला ओळख. तर त्याला जर ओळखलं तर गंगारूपी नदी आपल्याच अंतरात वाहणार आहे.
शिवरूपी तत्व आपल्याच अंतरात आहे, त्याला कुठं शोधायची गरज नाहीये. काशी तुझं हे क्षेत्र आहे. क्षेत्र कशाला म्हणतायत? 13व्या अध्यायात सांगितलं क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. 13वा अध्याय ज्ञानेश्वरी गीता 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे जाणणे ते जाणते ज्ञान आहे तयाते मानू आम्ही. देव म्हणतात जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणतो तो ज्ञानी आहे. क्षेत्र कोणतं? काशी क्षेत्र. आणि क्षेत्रज्ञ कोणता? विश्वेश्वर. तसं क्षेत्र कोणतं? हे. आणि याच्यामध्ये असलेला चैतन्य रूपी विश्वेश्वर विश्वात्मा तो परमात्मा. यामध्ये पापही पिकतं आणि पुण्यही पिकतं. पापही तुम्हाला पिकवता येतं. बी तुम्ही कोणतं पेरता त्याच्याशी खरोखर आहे. कान म्हणजे चाड आहे. आणि सद्गुरूचं मुख म्हणजे सद्गुरूची मूठ आहे. त्यामध्ये नाम धरतात. आणि कानी जे पेरिले डोळा ते उगविले व्यापक भरिले तोची हरी कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले हरिपाठी आले सर्व मार्ग. मग काय करू? नित्य प्रेम भावे हरिपाठ गाये हरी कृपा होय तयावरी. काय बोलायचं आता? झाला हरिपाठ. बोलणे येथुनी एका जनार्दनी हरी बोला. का हो? हरी जर तुम्ही बोलले तर हरिमुखी गाता हरपली चिंता त्याने मागुता. हे फक्त मानव जन्मातच करता येतं माऊली, परत कधी नाही. संत आपल्याला उपदेश घेऊन घरोघरी फिरतायत. घ्या घ्या हो घ्या प्रसाद घ्या. संतांचा उपदेश घ्या. संतांचा उपदेश जो शिव तत्वाने दिलेला आहे तोच उपदेश आपल्याला संत घरी आणून देत आहेत. पण दारावर आलेल्या वस्तू आपल्याला हलक्या वाटतायत. जशा सरकारी दवाखान्यातली मेडिसिन आपल्याला हलकी वाटते. एवढी पॉवरफुल असते पण तिला पैसे दिलेले नाही. फुकटची वस्तू पचत नाही. ज्ञानोबराय देऊ नका. ज्ञानोबराय म्हणतायत जे माझे ते विश्वाची माझं घर ऐसी मती तयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. अहो दुसरं कोण आहे इथे निवृत्ती दादा? अहो हे तत्व जे तुम्ही पार्वतीला दिलं आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लागले सहजसे. तेच तत्व मला उघड करू द्या तर सर्वांना अधिकार देऊ द्या. ज्याला पचल ते घेईल, ज्याला नाही पचल त्याला नाही पचल. त्यावेळेला सकळांची येथे आहे अधिकार. सकळांची येथे आहे अधिकार. इकडे तुलसीदासजी महाराज म्हणतायत कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. तुमची भवसागरातून नौका या नामाच्या रूपाने करणारा ते नाम तुम्हाला प्रत्येक वेळा संत सांगतायत. हा तर संतांना कळवळ आहे माऊली. संतांना या जीवाचा कळवळ आहे. कारण याच्यात विश्वेश्वर आहे. ही काशी आहे. या काशी नगरीला तुम्ही जा, तुमची यात्रा करा आणि आत्मरूपी शिवाचं दर्शन घ्या. जर तुम्ही शिवाचं दर्शन घ्याल तर तुम्ही शिवरूप व्हाल. देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी गेलो. अहो एवढंच नाही, कळवळा कसा सांगू? व्यालीचा जसा कळवळा असतो, लेकरं काही काम करू द्या, वाईट काम, आईचा एवढा जीव तुटते की आईला वाटते की त्यानं हे करू नये हे करावं. आईला लेकराचा कळवळा असतो तसा संतांना आपला कळवळा आहे. कबीर महाराज एक दिवस रस्त्याने चालले
आणि चक्की जात्यावरती दळण दळत आहे एक माऊली, जात्यावरती दळण. त्यावेळेला कबीर महाराजांनी पाहिलं, रडायला लागले. माऊली अक्षरशः रडतायत. त्यावेळेला त्या बाईला तर काहीच कळत नव्हतं काय झालेलं आहे. कारण चलती चक्की देख के कबीरा दिया रोय, चलती चक्की देख के कबीरा दिया रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय, कबीरा साबुत बचा न कोय. आता कोणी तिथं राहिलं नाही तर पीठच झालं, सर्वांचं पीठ झालं रे. आता कसे उगवतील परत. त्यावेळेला त्या बाईनं जात्याची पाळू उचलली आणि त्या आरीजवळचे दाणे पाहिले कबीर महाराजांनी. त्यावेळेला आनंद झाला की अरे काहीतरी वाचले. आरी म्हणजे संत आहेत, खालची आरी म्हणजे संत आहेत, आणि क्षेत्र म्हणजे खालच्या जात्याची पाळू आहे, आणि हे वरच्या जात्याची पाळू म्हणजे माया आहे. हे देह हे संतांच्या जर आपण चरणाशी राहिलो, त्या खुट्याच्या जवळ जर आपण राहिलो, आपली वाचण्याची शक्यता आहे. खुटा कधीच सोडू नका म्हणून ज्ञानबाची मेघ कधीच सोडायची नाही. ज्ञानोबाचा हरिपाठ नाचू नाचू घ्यायचा आहे, पण त्याचं तत्व जाणायचं आहे. ज्ञानोबाने याच्यात काय ठेवलं नाही तर मग मुगळे किती वेळावर जातात झाडावरती आणि खाली येतात, त्यांना काय भेटते हो? त्यांना फुलातला रस भेटत नाही. विरळा एखादा भुंगा लांबून येतो आणि त्या फुलातला मकरंद सेवन करतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, भ्रमर गुंतले सुमन कळी. सुमनाच्या कळीवरती जसा भ्रमर गुंतून राहतो तसं तुमचं मन त्या विश्वेश्वराच्या चरणी ठेवा, त्या परमात्म्याच्या चरणी ठेवा. तुम्ही फालतूचं काहीच करू नका, कारण बुद्धी मन हे शांत बसणाऱ्या वस्तू नाही, त्या काहीतरी करणार. कथा ऐकताना त्या चटई तोडतात, चटई त्याचे ते धागे तोडतात ना, हो का नाही सांगा. एखादी काडी असली तर काडी मोडतात, एखादी उत्पत्तीची काडी, अगरबत्तीची त्या माचीसची काडी, फुलाची पाकळी असली तर त्या पाकळ्या करतात. मन कधी चुपचाप बसणार नाही. म्हणून मनाला हे काम लावा की त्या विश्वेश्वराच्या चरणी निरंतर राहा, संतांचा उपदेश घे आणि काय या क्षेत्रात तो क्षेत्रज्ञ. क्षेत्राने क्षेत्रज्ञ ते, जाणणे पै जाणते, ज्ञान आहे ते आम्ही म्हणू तयाते. माऊली म्हणतायत की जे शेत आहे हे बरड होतं, पण बरड हे सुपीक तुम्ही करू शकता. याची गुळगुळीत जमीन करा. नागरा तिथे नागरायलाच आलेलो आहोत आपण. संतांच्या शब्दाने फाळ घाला जमिनीत, नागरा त्याला, त्याच्या काश्या वेचून काढा. काश्या पहिल्या दिवशी नागर धरायचा, दुसऱ्या दिवशी थोडा वर्षाव होते, त्या काशा मुरतात आणि त्या काशा येसायच्या. काशा म्हणजे आशा. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी भावे तेने. आशा सोड, कारण आशा दुःखाला जन्म देते. आशा जैसी दुःखाते प्यारी निंदा दुरीते, हे असो जैसे दैन्याचे दुर्भगत्व. दुबळ्याला दुबळेपणा काय येतो? आशेच्या मागे लागलेला आहे. माऊली आशा सोडा, साधूला आशा नसावी. गेले आशा पास निवारोनी, मग काय होईल? विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. काहीच आवडत नाही, जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माताही आवडत नाही, पिताही आवडत. 400 एकरावर पाणी सोडलं माझ्या तुकोबराईने. त्या तुकोबराईची ताकद आहे. म्हणती विभीषण सहाना, तरी तो महामूर्ख जाना. विभीषणाला महामूर्ख तुकोबराईने म्हणावं. का म्हणावं? 3 चूळ पाणी सोडलेलं आहे 400 एकरावर. जाळोनी संसार बैसोलो अंगणी, आता होते मनी तैसे केले. लावली काढी, काही आशा नाहीये मला, काही नको आहे, मी माझी फक्त सोडवण करून घेणार आहे. काय तुकोबरायची श्रीमंती आहे. श्रीमंत श्री तुकोबा, जगद्गुरु तुकोबराय आपण म्हणतो. आता का म्हणतो हो? गया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्या भीतीये दिव्य लोकासी नेली. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, दुजी उपमा ना ढळे इह लोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने.
महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, दुजी उपमा नाढळे हलोकी. इथं दुसरी उपमा तुकोबारायच्या करिता दुसरा होऊ शकत नाही. का तर तुकाराम महाराजांनी जो सेतू बांधला तो भवसागराहून वर जाण्यासाठी बांधला, आणि इकडं रामाने जो सेतू बांधला तो आपल्या आशारूपी पत्नीकडे जाण्यासाठी बांधला. आशेच्या जोरावरती बांधला, तरी तो सेतू खचला. तो सेतू खचला. देवाचा सेतू फेल आहे, पण तुकोबारायचा सेतू फेल होऊ शकत नाही. कबीर महाराज म्हणतात, तुका तुकाराम से दो नाम एक अंग, तुका तुकाराम से दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग, इनका सेतू अभंग. कधीच तो सेतू तुटणार नाही माऊली. अभंग जो कधी भंग होणार नाही तो सेतू आहे. म्हणून आरतीत सांगितलं, तुकिता तुलने से ब्रह्म तुका प्रियाले, मनोनी रामेश्वर जनी मस्तक ठेविले. तुकाची आणि रामाची तुलना केली. एका तागड्यात राम टाकला आणि एका तागड्यात तुकाराम टाकला. तुकाराम महाराज हे जे नाव आहे ना, त्या नावातच धुंद आहे. तुकोबाराय म्हणतात, तूच का राम होऊ शकतो, आम्ही नाही राम, आम्ही राम होऊ शकत नाही. अरे देवाची होईना म्हणत ते होती, तरी काची तिंग धरावा, तूच का राम आहे. तू सुद्धा मानवच होता, दशरथ राजाच्या पोटी आला होता. तुला गुरुने ज्ञान दिलं, तुला वशिष्ठ मुनीने ज्ञान दिलं, तुला विश्वामित्राने ज्ञान दिलं, आणि तेव्हा तू राम झाला. मग मी का राम होणार नाही, तूच का राम, मी पण राम. तुला रूप नाही, तुला रंग नाही, मलाच कुठं रूप आहे, मलाच कुठं रंग आहे. हे पंचमहाभूताची ही माती आहे, हा देह माझा नाहीये. शेकी ज्याचा त्याला देणे लागे, देह हा पाचाचा आणि लावसला, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. शेकी ज्याचं त्याला द्यावं लागतं. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश हे 5 तत्व आहेत. याच्यापासून हा नरदेह बनलेला आहे. मग हे नरदेह ज्याचा त्याला देऊन मला चैतन्य रूपाने तिथं जायचंय. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बाबा तुझं भवती वैभव माया, फळे रसाळ मिळती खाया. तुला त्या फळात गुंतू नको रे. अहो तुकोबारायचे इशारे जर पाहिले ना, विश्वनाथ होण्यासाठी, काशी होण्यासाठी तुकोबारायचे इशारे आहेत. जिव्हा लालतावली भोजना, दूध घृत शर्करा पक्वांना, निंदियले उपांना, केले वाचा पंगू झाली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो. बाबा सावध रहा. आणि या क्षेत्रामध्ये असं काही फेर तिथं विश्वनाथच उगवला पाहिजे, तुझा तूच देव आहे. हे संत सांगत असताना गेले हो, ते सांगताय कितीही सांगू जरी तरी न ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शिंदळ म्हटलं आपल्या आईला, का हो तर शिंदळीचे ऐकत नसतं बापाचा धाक नसतो त्यांना. संतांचा धाक त्यांना आहे, तो खरोखर वाईट मार्गावर चालणार नाही. वाईट सोड, कोणाची निंदा नको करू, दारू नको पिऊ, अक्कल गुण होणार आहे तुझी, नको पिऊ दारू. अरे कशाला दारू पितो, कशाला वाईट खातो, वाईट खाल्ल्याने वाईट पिल्याने तुझी बुद्धी वाईट होणार आहे. संत जे सांगतायत तुला विश्वनाथ होता येतं, तुझ्या मनामध्ये गंगा रूपी नदी वाहू शकते. मग जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण. तयाजवळी 12 भंगात उपदेश केलेला आहे. जन्माचं मूळ सांगितलं पहिल्यापासून शेवटपर्यंत. सांगताय जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. काय झालं, पाप पुण्य करून जन्माये प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. 3 गुणात अडकला, रज तम सत्व आहे ज्याची अंगी, याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय, नरकची केवळ, रज तो सबळ माया जाळ. तुका म्हणे इथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ. हरनिशी परमार्थ कर, तेव्हा तुझी नदी रूपी गंगा ही त्रिवेणी संगम होऊन त्या विश्वनाथाच्या चरणाजवळ जाईल. बाबा सोड, हे दुःखाचं मूळ आहे. तिथं आशा सोड, तृष्णा सोड, वासना सोड. फक्त
फक्त तुझ्या विश्वनाथाला पाहण्याचा प्रयत्न कर. त्या सद्गुरूला सत् शिष्य म्हणून शरण जा. तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. ज्ञानाला प्रश्नरूपी सेवा कर. काही लोक गुरुच्या चरणाची सेवा म्हणजे हातपाय दाबतात, गुरुचे कपडे धुतात, ही काही करायची गरज नाही. फक्त सेवा कोणती आहे? तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्नाची सेवा कर. गुरु महाराज तुम्ही सांगताय असं खरं आहे, आणि आम्ही तर शास्त्र वाचलं तर असं निघलं, मग खरं का खोटं सांगा. त्यावेळेला संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, आणि मग शीतळ पोटामध्ये होईल आणि संदेह मिटला की देव झाला. काशी ही काशी आहे, आणि याच्यात विश्वास रूपी विश्वात्मा परमात्मा तो विश्वनाथ आहे. त्या काशीचं वर्णन किती करावं माऊली. काशी सारखं क्षेत्र दुसरं या पृथ्वीवर नाहीये. काशी म्हणजे साक्षात कैलास भुवन आहे. किती जणांनी त्याला बर्बाद केलं तरी सुद्धा तो भोला नावाचा भक्त त्याच्या स्वप्नात देवाला, देवाने सांगितलं मी कधी गेलो नाही, काशी सोडून जाणार नाही, बघ मी समुद्रात आहे, या ठिकाणी आहे, येण न्यायला मला. त्या भोलाने सर्वांना आपलं मनोगत सांगितलं. भोला सर्वांना घेऊन गेला. काशी विश्वनाथाला आणून त्या ठिकाणी स्थापित केलं. आणि आज काशी नगरी अत्यंत सुंदरपणे उभी आहे. किती जणांनी प्रयत्न केले. हिंदुत्व अनेक समाज एकमेकांमध्ये विरोध करत राहिले, पण देव एक आहे माऊली. ईश्वर अल्लाह वाहे गुरु क्या क्या है प्रभु के नाम, मालिक सबका एक है, अलग अलग है नाम, अलग अलग है नाम. नामात फरक आहे, रूपात फरक आहे, देव एक आहे, देव दुसरा नाहीये. पाक अल्लाह ज्याला म्हणतात त्याला कबीर महाराज म्हणतात, साहिब साहिब करके बंदे क्यों आलाप बुनता है, साहिब साहिब करके बंदे क्यों आलाप बुनता है. अरे मूंगी के भी पैर में घुंघरू बंधे हो तो वो भी अल्लाह सुनता है, वो भी अल्लाह सुनता है. काय जोरानं म्हणतो अल्लाहू अकबर अल्लाह इल्लल्लाह, असं काय म्हणायची गरज आहे. तो मुंगीच्या पायातले घुंगरू सुद्धा ऐकतो हो, एवढे सूक्ष्म त्याचे कान आहेत. मग आपण इथे कथा मांडून बसले, आपण जरी उमरातल्या किड्यासारखे असू तरी त्याचे कान सूक्ष्म आहेत, तो ऐकत आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञान वाटत आहे, ज्याच्याकडे कान आहे ते ज्ञान घेत आहे. तुमचे कान जर कानपूरला गेले तर मग काहीच फायदा होणार नाही. कान इकडे तिकडे जाऊ देऊ नका, लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका. लक्ष ठेवा. लक्ष मन, मनावरती ज्याचं लक्ष आहे तो लक्ष मन उभाच राहतो. 14 वर्ष झोपतच नाही, झोपतो का हो? पूर्वी ज्याचं त्याला ध्यान येत नाही का, तर लक्ष मनावरती आहे. तसं मनावरती लक्ष ठेवा आणि परमेश्वराच्या भक्तीचा आनंद घ्या. कारण गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. मनाचा आनंद असा ओसंडून वाहतो, असा ओसंडून वाहतो. आनंद आपल्यातच भरलेला आहे बरं. आनंद दुसरीकडे कुठं शोधायची गरज. कोणी म्हणते कुठं तरी गेलं तर आनंद मिळेल, सोडा ही जागा, इथं खूप दुःख आहे. कोणतं मरणाचं घर असलं तर काही तर तिथं म्हणतात जागा सोडा, जागा चेंज करा म्हणजे आनंद मिळेल. आनंद कुठंच नाहीये, आनंद अंतरात आहे, अंतरात. म्हणून तर तुकोबर आहे, आनंद शोधला आणि म्हणतायत आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हे आनंदाच आहे आणि अंग सुद्धा आनंदाच झालेले. आनंदाचे तरंग माझ्यातून येत आहेत माऊली. तसा आनंद आपल्यात आहे. आणि दारुडे आनंद शोधायला जातात दारूच्या दुकानात आणि म्हणतात त्या बॉटलमध्ये आनंद आहे. बॉटल घेतली की त्याला वाटते मी स्वर्गाचा राजाच झालो. अरे बाबा, नशा शराब में होता तो नाचती बोतल, शराब मध्ये जर नशा असता तर तिला उड्या मारल्या असत्या. रे मेल्या, तुला कळतं का? तू ज्या वेळेला बिनधास्त होशील त्यावेळेला आनंद आहे. दारू पिली की म्हणते बस हम पटेल है, हमारे से बडा कोई नहीं. तो म्हणतो का? तो आनंद येतो त्याला. आनंद आतलाच असतो, पण वेड्याला वाटते बाहेरचा आहे. जसं कुत्र हड्डी फोडते, हड्डी, आणि त्या हड्डीला रक्त नसतं बरं, याच्या दातातलं रक्त निघतं. बाबा, याच्या दातातलं रक्त निघतं आणि तेच रक्त
तर त्याला वाटते मी दुसऱ्याच रक्त पिताय. अरे तुझंच रक्त तू पिताय वेड्या, तुला कळत नाहीये. सावध हो. उपदेश देताय संत, म्हणताय बाबा सोड हे दुसऱ्याचं रक्त पिऊ नको. सांगा, तुम्हाला जर राग आला, जर क्रोध आला, तर पहिले तुम्ही हलता का त्याला हलवता? समोरच्याला समोरच्याला नाही हलवत, पहिले तुम्हीच हलता. खल 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 हलता ना, पहिले तुम्ही हलता. तुमचं शरीर तप्त होते, तुमच्या अंगातून घाम येतो, आणि त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याला शिव्यागाळ करायला सुरुवात करता. मग तुम्ही पहिले तुमचंच रक्त जाळता, तुमचंच रक्त पिता. तमोगुण हा नाशिवंत आहे, तमोगुण हा नरकाला नेणारा आहे. तमोगुण सोडा, आणि वाईट खाल्ल्यानं वाईट पिल्ल्यानं तमोगुण येतो. म्हणून असा खाणं खायचं आहे की ज्याने सत्वगुण निर्माण होणार आहे. खाणं सात्विक असायला हवंय. तमोगुण निर्माण करणारं अन्न खायचं नाहीये. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसी बोले वाणी. शिशीतलं पिलं की वाणी मिठू मिठू बोलायला लागते. आणि त्या काळ्या पन्नीतलं खाल्लं की कृत्य वाईट होतात आपल्या हाताने. म्हणून काही कोणाचा जीव घ्यायचा नाही, कोणाचं काही. तुम्ही खाता म्हणून त्या बोकड्याचा जीव जाते, तुम्ही खाता म्हणून ती कोंबडी मारल्या जाते. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा तुमचा जन्म ठरलेलाच आहे. पण ही काशी नगरी अशी आहे की तुम्ही जर तिथे गेले आणि एवढं जरी तुमचं पाप असेल, तिथं प्रदक्षिणा करा. तिथं जर तुम्ही प्रदक्षिणा केली आणि जर प्रत्येक शिवपिंडीचं तुम्ही दर्शन घेतलं, तर तुम्ही कितीही पाप केलेलं असू द्या, तुम्हाला या काशी नगरी तुम्हाला मोक्ष देणार आहे. मोक्ष म्हणून मडे मनकर्णिका घाटावर जाळतात, पण हसून जातात. तिथं रडत कोणी नाही, कारण ते मोक्षाला प्राप्त झाले. मोक्ष म्हणजे काय आहे माहितीये? मोक्ष म्हणजे मागचं केलेलं जे जे कर्म आहे ते चुकलं, आणि पुढं घ्यायचे जे जे जन्म आहेत ते चुकले. आता वैकुंठ भुवनी घर केले, आता तिथं घर, मग ते मोक्ष आहे. आणि त्या मोक्षाची जर आपल्याला इच्छा असेल तर श्रवण भक्तीद्वारे आपण काशीची यात्रा करून आलेलो आहोत. आता जे ज्योतिर्लिंग येणार आहे ते ज्योतिर्लिंग म्हणजे 10वं ज्योतिर्लिंग आहे. ते 10वं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर. त्या त्र्यंबकेश्वराचं वर्णन नामदेव महाराजांनी एका अभंगात केलं. ब्रह्मगिरीच्या शेजारी असणारं ते त्र्यंबकेश्वर आहे. त्याचं वर्णन आपण पहिल्याच दिवशी थोडं पाहिलेलंच आहे. बघा, गौतम नावाच्या ऋषीने त्या ठिकाणी गंगा आणली, आणि ती गंगा तिथून प्रवाहित करून ती कर्नाटकला वेढा देऊन ती गंगा गोदावरी इकडे पैठणमध्ये आली. आणि तिच्यावरती एवढं मोठं नाथसागर बनवल्या गेलेलं आहे. ते कोण पाहिलं? नाथसागर. आपण पाहिलं ना? चला वर ह्या केला वाटते, केला बघा. एवढा अथांग नाथसागर आहे की तो जो परिसर आहे त्या सर्व परिसरांना ते सुजलाम सुफलाम करत आहे. एवढी गोदावरी आणण्याची ताकद त्या गौतम ऋषीने महादेवाच्या तपाने केली. महादेवाने ती गंगा आपल्या डोक्यावरती झेलली आणि खाली डोंगरे टेकले. बघा, ज्याच्या पत्नीचा भार तो झेलू शकतो, दुसरा नाही झेलू शकत. बरं, तिचा हट्ट त्या पतीनेच पुरवावा. स्त्री हट्ट तिचा पतीनेच पुरवावा, बाकी कोणी पुरवू शकत नाही. तसं त्या गंगा मैयाला प्रभूने जटेमध्ये धारण केलं. जटा जशा आपटल्या तशी गंगा खाली प्रवाहित झाली, आणि त्या ठिकाणी 3 ज्योतिर्लिंग एकाच शिळेवरती आहेत. त्या एकाच लिंगावरती 3 ज्योतिर्लिंग आहेत. आणि त्या ठिकाणी निवृत्तीदादांनी समाधीची जागा नियुक्त केली. निवृत्तीदादाची समाधी सुद्धा बाजूलाच आहे. आता आपण त्या ज्योतिर्लिंगाचं सुद्धा वर्णन पाहिलं. आता दुसरं एक ज्योतिर्लिंग आहे 11वं, ते म्हणजे केदारनाथ. त्याचंही वर्णन आपण काल पाहिलं. केदारनाथाचं 5वं म्हणून वर्णन पाहिलं गेलं. माझी चूक झाली होती, त्यासाठी क्षमस्व. आता याच्या पुढचं 12वं जे ज्योतिर्लिंग आहे ते वेरूळ या ठिकाणी घृष्णेश्वर म्हणून ज्योतिर्लिंग आहे. तर आता घृष्णेश्वराची महती अशी आहे माऊली, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे एक साक्षात महादेवाचं रूप आहे. या 12 ज्योतिर्लिंगात ज्योतिरूपाने परमात्मा तर राहतोच,
पण या ठिकाणी एका सतीची अशी परीक्षा झाली की त्या ज्योतिर्लिंगाचं नाव तिच्या नावावरून पडलेलं आहे. घृष्णा नावाची स्त्री, जी एक सुदेह नावाचा ब्राह्मण आहे. आणि सुदेह नावाचा ब्राह्मण आणि सुदेहा नावाची त्याची पत्नी, दोघं पती पत्नी राहत असताना घरात मूलबाळ नाहीये आणि मूलबाळ आपल्याला होत नाही म्हणून ती चिंतातृप्त झाली. आणि एक वेळाला आपल्या पतीला विचारलं, का हो मालक? ते म्हटले, काय? मला असं वाटते माझी लाडकी बहीण जी मला लय आवडते ती बहीण जर तुम्ही पत्नी म्हणून केली तर आपल्याला आपले कुल उजवेल, आपल्या कुळाला कुलदीपक येईल, म्हणून आपण तिच्याशी तुमचं लग्न करूया. ते सुदेह नावाचा ब्राह्मण म्हटला, अगं सुदेहा, तुला सांगतो, जेव्हा स्त्रीच्या प्रेमात वाटा पडतो तेव्हा स्त्री आपल्या द्वेषाचा स्वभाव बाहेर काढते आणि तिला द्वेष होतो. कारण स्त्रीची दुश्मन आहे. जास्त भांडण सासासुनाचे होतात का सुनाचे सासऱ्याचे? सासासुनाचेच होतात ना. कारण जात एक आहे पण वैरित्व, द्वेष आहे, द्वेष. सुया आहे, एकमेकाची सुया करणारी तुमची जात आहे. म्हणून तुझी बहीण तुझ्या तिकडच राहू दे, तू इकडं राहा. नसू दे लेकरू नसलं तर ऐक माझं. ती म्हटली, नाही तसं तर ऐकणारच. ऐकल ती बायकोच का? तिनं ऐकलं म्हटल्यावर ती बायको काय? तिचा हट्टच पुरवा लागल. सुदेवाने तिचा हट्ट पुरवला, लग्न केलं. काही दिवस दोघी बहिणी चांगल्या राहिल्या, पण आता हिला दिवस गेले आणि तिचं डोहाळे जेवण चाललं. अतिशय तिचे अलंकार तिच्या जीवाचे होऊ लागले. त्यावेळेला तिच्या मनात द्वेष निर्माण झाला, सुया निर्माण झाली. अनुसुयेचं नाव अनुसुया काय माहितीये? अनु इतकी सुया तिच्या मनात कोणाच्या बद्दल नाहीये. अनु रेणू माहितीये का? उन्हाळ्यामध्ये आपल्या डोळ्यापुढे बिंब येतात उन्हातले छोटे छोटे, त्याला अनुरेणू म्हटलं जातं. त्या अनु इतकी सुया कोणाची आपल्या मनात नाही, तिला अनुसुया म्हणतात. तशी तिच्या मनात आता सुया निर्माण झाली आणि आपल्या बहिणीचा द्वेष करू लागली. करत असताना लेकरू मोठं झालं, खूप मोठं झालं, लग्न सुद्धा त्याचं होण्याची वेळ आली. पण हिचा संकल्प होता, या मागची केलेली जी घृष्णा नावाची पत्नी आहे, या घृष्णेचा संकल्प असा होता, मी रोज 101 ज्योतिर्लिंग करीन, 101 पार्थिव लिंग करीन आणि त्या नदीमध्ये प्रवाहित करीन. पूजा करायची विधिवत आणि नदीमध्ये विसर्जन करायचं. कसं? तर चिखल आणायचा, चिखल काळ्या मातीचा चिखल किंवा नदीतला, किंवा काळ्या गाईचं शेण आणि त्यामध्ये नदीतला चिखल, या दोन्हीचं मिक्स करायचं आणि ते चिखल चुरून त्याचे लिंग बनवायचे. लिंग, त्याला पूजा करायची, 101 लिंगाची रोज पूजा करायची आणि ते नदीमध्ये प्रवाहित करायचे. असं तिचं नित्य कार्य चालू होतं, कारण तिच्या मनाचा संकल्प पूर्ण झाला होता. मग त्या मुलाकडे ती मोठी आईच लक्ष देत होती आणि ही देवाचे ध्यान करत होती. मोठी शिवभक्त होती ही घृष्णा. आणि ही घृष्णा नित्य अशी पूजा करत असताना एक दिवस शिवरात्रीची तिची पूजा झाली रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती विसर्जन करायला लिंग नदीवरती गेली. त्यावेळेला गावात बातमी पसरली की सावत्राईने लेकराला मारलं. सावत्राईने खंड खंड केले, त्या मुलाचे तुकडे तुकडे केले आणि पलीकडून नदीत प्रवाहित केले, पलीकडच्या काठावरून. त्यावेळेला गावातली बातमी आली. तिने थोडं सुद्धा मनाला हलू न देता मनावरती लक्ष ठेवलं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी रसावया. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मरे कट्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक मेलं का दुसरे रडतात आणि मग ते कधी मरतात त्याचाही पत्ता लागत नाही. अरे त्याच्यासाठी तू रडत आहे, मग तू काही पाहुणाच आहे ना, तू सुद्धा जाणारच आहे. बॅग भर, तयारी कर. यमाचे दूत पैसे घेणार नाहीत, रिश्वत घेत नाहीत. रिश्वत न्यायला कफनला खिसा नसतो. 500ची नोट तिथं चालत
नाही एक जुनं गाणं आहे, सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है, वहाँ हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. सजनी साजनाला सांगत आहे, बाबा वारंवार खोटा बोलतो, खोटा बोलू नको. इथं तुझ्याकडे थार गाडी आहे, इथे तुझ्याकडे इंडिका गाडी आहे, पण तिथं गाडी नाही. तिथं मारती झोडती तोडती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. तुला मारत झोडत नेतील रे, त्यांना करुणा नाहीये. खोटं बोलू नको. ज्यावेळेला खरं बोलाय खरंच बोल, खोटं बोलूच नको. त्यावेळेला त्या ठिकाणी तिने मनाचा संकल्प पूर्ण केला. आपले लिंग ओम नमः शिवाय म्हणून प्रवाहित करत आहे. तिच्या चर्चा तिच्या कानापर्यंत आली. आया बाया सांगत गेल्या, कृष्णे अगं काय त्या शिवाची पूजा करत आहे? तुझा शिवा गेला घरी बघ, तुझं बाळ मारलं ग तुझ्या सवतीनं. त्यावेळेला सांगितलं, मारणारी ती नाहीये, जन्म देणारी ती नाहीये. जन्म देणारा तो आहे आणि मारणारा तो आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. परमात्माच वाचवणार आहे, परमात्माच मारणार. खरी जर मी त्याची शिवभक्त असेल तर त्याने माझा मुलगा आत्ताच्या आत्ता मला जसाच्या तसा द्यावा. त्यावेळेला शिवभक्ताची भक्ती एक निष्ठा पाहून शिव प्रसन्न झाले आणि गजचर्म व्याघ्रांबर अंगी शोभे वासुकी हार आणि हातामध्ये त्रिशूळ डमरू घेऊन परमात्म्याने विराट रूप दाखवलं. सांगितलं, कृष्णे आज तुझ्या शक्तीला तुझ्या भक्तीला माझं नमन आहे. सांग तुला काय पाहिजे? तिने सांगितलं, तू दिलं आणि तू कसं नेलं याचं उत्तर दे. ते म्हटला, तुझ्या चौकीने विष घातलं, त्याला मारलं, त्याचे खंड केले, त्याला प्रवाहित केलं गंगेमध्ये. हो पण तू कुठं होता? सांग तू कुठं होता? त्यावेळेला सांगितलं, दुर्बुद्धी ज्या वेळेला जीव करतो त्यांना कर्माचं स्वातंत्र्य आहे. कर्माचं मी स्वातंत्र्य दिलेलं आहे. कर्म कर, कसे करायचे ते कर. जसे आजच आपल्याकडे जज आले होते. जज खुर्चीवर बसतात आणि प्रत्येकाचा न्याय देतात, पण ते कोणाच्या घरी जाऊन म्हणतात का, बाबा खून करू नका, बरं काही वाईट कामं करू नका, जेणेकरून तुम्हाला कोर्टात यावं लागेल, असं काही करू नका. तसा मी प्रत्येकाच्या हृदयात जज रूपाने बसलेला आहे, पण मी कोणालाच कर्मापासून रोखत नाहीये. दुर्योधनाच्या हृदयात सुद्धा परमात्मा आहे, अर्जुनाच्या हृदयात सुद्धा परमात्माच आहे. देवांनी विराट रूप दाखवलं. त्यावेळेला सांगितलं, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण कर्माचं स्वातंत्र्य मी तुम्हाला दिलेलं आहे. तुझ्या चौथीने कर्म वाईट केले त्याचं शिक्षा मी तिला देणार आहे. आता मी तिचा खून तिचा वध मी आता करणार आहे. देवांनी सांगितलं. त्यावेळेला कृष्णेने देवाचे पाय धरले. देवा माझा मुलगा नाही जिवंत झाला तर चालेल, पण अशी बुद्धी कोणत्या सावत्राईला कधीच होऊ देऊ नको. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी त्यांची रती सत्कर्मामध्ये वाढली पाहिजे. एवढंच दे, बाकी काही नकोय. नको देऊ माझा मुलगा. त्यावेळेला देव जर द्यायला आला तर काही थोडं अधिक कमी देईल का हो? देवांनी मुलगा सुद्धा दिला आणि कृष्णेला सांगितलं, या ज्योतिर्लिंगात जे मी तुला विराट रूपाने दर्शन दिलेलं आहे, तर आता आजपासून जो कोणी सुया मनात धरून, एकमेकाबद्दल द्वेष मनात धरून जो कोणी येईल त्याला मी दर्शन द्यायला तयार आहे आणि त्याची सुया आल्यानंतर जायला तयार आहे. वेरूळला या आणि घ्या दर्शन. त्यावेळेला तिला तिच्या चौथीची कुबुद्धी घातली. तिला तिचा मुलगा वापस दिला आणि सांगितलं, आता सुखाने संसार करा. आणि जो कोणी या घृष्णेश्वराला येईल तर माझं नाव नाही, याला तुझं नाव लागेल. घृष्णेश्वर म्हणून घृष्णीचं नाव दिलं आणि त्या ब्राह्मणीचं नाव या 12व्या ज्योतिर्लिंगाला लागलं. माऊली एवढा भक्ताचा महिमा आहे. भक्ती, परमात्म्याची भक्ती ही विश्वासानेच परिपक्व होत असते. विश्वासाने किती वेळा भक्ती करायची आहे, पण आपल्याला परीक्षाने अभ्यास किती करू आपण, अभ्यास, पण परीक्षा नाही दिली, पास नाही झाला तो भक्त नाही. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशील आड घाली सुदर्शन.
बाबा तो परमात्मा विश्वासात बसलेला आहे. देव दूर नाहीये, तुमची काशी दूर नाहीये, परमात्मा इथे बसलेला आहे. अहो ओळख त्याचीच आहे, पण आपण देहाला उगाच मान देतो. बरं खोटा आहे देह, खोटा माईक आहे देह. उदाहरण सांगू, एखादा मेलं, एखादा रामराव शामराव मेला आणि ते जर भिंतीला बसवला तर त्याची मुलगी म्हणते, बाबा मला सोडून कसे गेले हो तुम्ही, मला सोडून कसे गेले. जर रामराव गेलाच असता, तुमच्या गावातला नाही, आपल्या वाशिमचा नाही, तिकडचा सांगते घाटलवाडीचा, हा, जर रामराव गेलाच असता तर भिंतीला बसवलेला त्याला धरू धरू हलवत आहे आणि त्याला म्हणते, बाबा मला सोडून कशाला गेले. जर ओळख चैतन्याची नसती, देहाचीच ओळख असती तर देह इथं बसवलेला आहे. कर त्याच्याशी प्रेम, ते देह बसवलेला आहे. जर तुला देहाची प्रेम नाहीये तर मग ओळख कोणाची आहे? चैतन्याची आहे, चैतन्याची. म्हणून तर नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा. जोपर्यंत ते चैतन्य आहे, आवाज पण त्यालाच देतो आपण, नावही त्यालाच आहे. तसं तर त्याला नाव नाही, पण आपण त्याला एक नाव देतो. नाव देण्याच्या आधी सुद्धा एक क्रिया आहे. घ्या राम, घ्या लक्ष्मण, घ्या भरत, घ्या शत्रुघ्न, अनेक नावापैकी एक कोणतं तरी नाव देतो आणि आपण त्या नावाने त्याला हकारतो माऊली. पण ते नाव खरं नाहीये, तो परमात्मा खरा आहे, ते चैतन्य खरं आहे. प्रत्येक जण जर देवच आहे, मग एकाएकाला जर देवच म्हटलं तर चालणार नाही. म्हणून काहीतरी उपमा द्यावी लागेल. म्हणून हे नाव आहे. सोडा या नावाचं लौकिकाचं. हा देह आपला नाहीये, हे लौकिक आपलं नाहीये. इथे कोणीतरी येणार आहे, त्याच्या प्रारब्धाने ते भोग भोगणार आहे, त्याच्या प्रारब्धाने सुखादुःखाचे भोग त्याला मिळणार आहे. सोडा आणि वैराग्य धारण करा. कारण भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या कोर्टात जर आपल्याला गुन्हेगार व्हायचं नसेल तर थोडा थट्टा, भली बरी नव्हे थट्टा, भल्या भल्या अशी लावला बट्टा. लोक म्हणतात इंगरीकर महाराज लय हसवतात आणि ज्ञानेश्वरी ताई तर सांगतच नाही काही. अहो तिकडं जायचंय, तिकडं उत्तर द्यायचंय. संतांची मर्यादा तोडायला चालत नाही माऊली, या मर्यादेत वागायचंय. कोणी सांगल, कोणी नाही सांगणार. आपलं काय पोट त्याच्या माथा नाहीये. आपण जे करत आहोत ते परमात्म्याचं दान म्हणून तुमच्या हृदयरूपी झोळीत टाकत आहे. ज्याला जितकं घेता येईल त्याला तितकं घ्यावं. माऊली जसं कृष्णीने द्वेष सोडला तसं आजपासून प्रत्येक जण द्वेष सोडा, निर्द्वेष व्हा, कोणाशी वैर ठेवू नका आणि त्या परमात्म्याचं भजन करा आणि म्हणा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.